Hello students, we are going to start our lecture number 19 on topic or point Fisher information function. ओके, म्हणजे आपण सफिशियंट म्हणत असताना सफिशियंट स्टॅटिस्टिक मध्ये आपण इन्फॉर्मेशन पाहिली होती, तीच आपण फिशर इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इन्फॉर्मेशन अबाउट पॅरामीटर थीटा. ओके, so the Fisher information function. Let capital X be a random variable having PDF or PMS fx theta, theta belongs to script theta. Then the Fisher information about parameter theta contained in a single observation, म्हणजे एका ऑब्झर्वेशन मध्ये फिशर इन्फॉर्मेशन किती आहे हे आपण कसं काढतो बघा. इज डिफाइंड ॲज, ओके, नोटेशन आपण काय वापरत असतो, आय थिटा. ओके, फिशर इन्फॉर्मेशन मध्ये कॅपिटल आय, सबस्क्रिप्टला थिटा, हे आपण नोटेशन वापरतो. आणि काय फॉर्म्युला आहे बघा त्याचा, इज इक्वल टू व्हेरियन्स ऑफ डो लॉग एफ एक्स थिटा डिवाइडेड बाय डो थिटा. ओके, व्हेरियन्स ऑफ कोणाचा, डो लॉग एफ एक्स थिटा, म्हणजे पीडीएफचा लॉग घ्यायचा आहे आणि त्याचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा घ्यायचं आणि त्या फंक्शनचं आपण जर व्हेरियन्स काढला तर तो म्हणजे काय असणार आहे, फिशर इन्फॉर्मेशन कंटेन्ड इन सिंगल ऑब्झर्वेशन. ओके, अँड इन्फॉर्मेशन कंटेन्ड इन सॅम्पल अबाउट पॅरामीटर थिटा. ओके, म्हणजे पूर्ण सॅम्पलमध्ये किती फिशर इन्फॉर्मेशन आहे, पूर्ण सॅम्पलमध्ये किती इन्फॉर्मेशन आहे हे आपण कसं करतो बघा, इज डिफाइंड ॲज एन इंटू आय थिटा. आपण नोटेशन सिंगल ऑब्झर्वेशनसाठी कसं वापरतो, फक्त आय थिटा वापरतो आणि पूर्ण सॅम्पलसाठी आपण काय वापरतो, एन इंटू आय थिटा इज इक्वल टू व्हेरियन्स ऑफ डो लॉग एल एक्स थिटा डिवाइड बाय डो थिटा. व्हेरियन्स ऑफ डो लॉग एल एक्स थिटा किंवा डो लॉग एल बाय डो थिटा फक्त म्हणलं तरी चालतं. ओके, इन्फॉर्मेशन कंटेन इन सॅम्पल आणि इन्फॉर्मेशन कंटेन इन सिंगल ऑब्झर्वेशन, हा दोन्हीमधला फरक आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला एक थेरम पाहायचा आहे, फक्त स्टेटमेंट पाहायचं आहे, प्रूफ आपल्याला काय पाहायचं नाही. काय थेरम आहे बघा, थेरम स्टेटमेंट आहे त्याचं, द फिशर इन्फॉर्मेशन फंक्शन आय थिटा, ओके, कंटेन इन सिंगल ऑब्झर्वेशन. फिशर इन्फॉर्मेशन फंक्शन कंटेन्ड इन सिंगल ऑब्झर्वेशन आय थिटा कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज, ओके, कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज, कसं आपण दुसऱ्या पद्धतीने दाखवतो बघा, आय थिटा इज इक्वल टू एक्सपेक्टेशन ऑफ मायनस डो स्क्वेअर लॉग एफ एक्स थिटा बाय डो थिटा स्क्वेअर. ओके, एक्सपेक्टेशन ऑफ मायनस डो स्क्वेअर लॉग एफ एक्स थिटा बाय डो थिटा स्क्वेअर, म्हणजे पीडीएफ किंवा पीएमएफ असेल त्याचा लॉग घ्यायचा आणि त्याचं सेकंड डेरिव्हेटिव्ह, सेकंड पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि त्याचं मायनसनं मल्टिप्लाय करून त्याचं एक्सपेक्टेशन काढलं तर आपल्याला काय मिळणार आहे, फिशर इन्फॉर्मेशन कंटेन्ड इन सिंगल ऑब्झर्वेशन. ओके, फिशर इन्फॉर्मेशन कंटेन इन सिंगल ऑब्झर्वेशन, म्हणजे त्याचे दोन फॉर्म्युले आहेत. हा पहिला फॉर्म्युला व्हेरियन्स ऑफ डो लॉग एफ एक्स थिटा बाय डो थिटा, हा पहिला फॉर्म्युला, आणि हा दुसरा फॉर्म्युला आय थिटा इज इक्वल टू एक्सपेक्टेशन ऑफ मायनस डो स्क्वेअर लॉग एफ एक्स थिटा बाय डो थिटा स्क्वेअर. ओके, तर आपण एक्झाम्पल्स सोडवत असताना या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण काय करणार आहे, सर्व एक्झाम्पल्स सोडवणार आहे. ओके, ठीक आहे. सो लेट अस discuss the example number 1. Obtain among of information contained in sample when a sample of size n is taken from Bernoulli distribution with parameter 1 comma theta. Okay, obtain amount of information. Okay, obtain amount of information contained in sample when a sample of size n is taken from Bernoulli 1 comma theta. Okay, सोल्युशन बघा आपल्याला काय करायचं आता सोल्युशन मध्ये, लेट x1 x2 xn बी ए सॅम्पल ऑफ साइज n फ्रॉम बर्नौली 1 comma theta. ओके, लेट x1 x2 xn बी ए सॅम्पल ऑफ साइज n, म्हणजे बर्नौली डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण एक सॅम्पल काढलं. देन लाईकलीहुड फंक्शन इज, आपण लाईकलीहुड फंक्शन बर्नौलीचं काढलेलं आहे, काय बघा ते, lx theta is equal to theta raised to summation xi 1 minus theta raised to n minus summation xi. Okay, बर्नौलीची रेंज x1 x2 xn is equal to 0, 1. ओके, नेक्स्ट स्टेप काय करणार आहे, आपल्याला काय करायचं आहे बघा, सेकंड डेरिव्हेटिव्ह पर्यंत जायचं आहे. ओके, पीडीएफ आहे, ओके, किंवा लाईकलीहुड,
ज्यावेळी सिंगल ऑब्झर्वेशनचं विचारलं असेल त्यावेळी आपण PDF घेणार आहे. ज्यावेळी सॅम्पलचं विचारलं असेल, अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन कंटेंड इन सॅम्पल विचारलं असेल त्यावेळी आपण लाईकलीहूड घेणार आहे. ओके, मग फक्त इथं चेंज काय होणार आहे, लाईकलीहूड घेणार आहे आपण. ठीक आहे, लाईकलीहूड घेतलं, लाईकलीहूडचा लॉग घेतला आणि त्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायची त्याची आणि त्याला मायनसनं मल्टिप्लाय करायचं आणि त्या सगळ्या इक्वेशनवरती एक्सपेक्टेशन ऑपरेट केलं की तुम्हाला काय मिळून जाणार आहे, अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन कंटेन इन सॅम्पल. म्हणजे ज्यावेळी लाईकलीहूड घेईल त्यावेळी सॅम्पल आणि फक्त PDF घेईल त्यावेळी काय करणार आहे आपण, सिंगल ऑब्झर्वेशन. ओके, इथं काय विचारलंय, सॅम्पल ऑफ साईज n इज टेकन फ्रॉम बर्नॉली, म्हणजे सॅम्पलचं काढायचं आपल्याला, कंटेन इन सॅम्पल म्हणजे इन्फॉर्मेशन कंटेन इन सॅम्पल, त्यामुळे आपण लाईकलीहूड घेणार आहे. ठीक आहे, लाईकलीहूड घेतलं आपण, त्याला आता काय करूया, ऑपरेट लॉग ऑन बोथ साईड. लॉग ऑपरेट केला, देन लॉग L किंवा लॉग LX थिटा इज इक्वल टू, ओके, आता इथं लॉग ऑपरेट केल्यानंतर समेशन एक्स आहे, खाली येईल लॉग ऑफ थिटा. ओके, प्लस मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे इथं प्लस होऊन जाईल. नंतर या सेकंड टर्म होती लॉग ऑपरेट केला तर n मायनस समेशन एक्स आहे, खाली येईल लॉग ऑफ 1 मायनस थिटा. ओके, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आता घेऊया, डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू थिटा, देन वी गेट डो लॉग L बाय डो थिटा इज इक्वल टू, ओके, आता लॉग थिटाची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1 अपॉन थिटा, त्यामुळे इथं मिळून जाईल समेशन एक्स आहे डिवाइडेड बाय थिटा प्लस आता लॉग ऑफ 1 मायनस थिटा घ्यायचं आहे. ओके, त्यामुळे इथं काय मिळेल, n मायनस समेशन एक्स आहे डिवाइडेड बाय 1 मायनस थिटा. ओके, कारण का लॉग ऑफ 1 मायनस थिटाची डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइडेड बाय 1 मायनस थिटा. ओके, त्यानंतर इथे एक मायनस थिटा आहे त्याची पण आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. मायनस थिटाची डेरिव्हेटिव्ह मिळून जाईल आपल्याला -1. ओके, तो मायनस इथं पुढे आला तर इथं मध्ये मायनस साईन होईल, बाकीची टर्म्स आहे तशा, समेशन एक्स डिवाइड बाय थिटा मायनस इथं फक्त मायनस साईन होऊन जाईल. ठीक आहे, आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह वरती जर एक्सपेक्टेशन ऑपरेट केलं, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह वरती एक्सपेक्टेशन ऑपरेट केलं तर या पूर्ण इक्वेशन वरती आपल्याला एक्सपेक्टेशन ऑपरेट करावं लागेल. एक्सपेक्टेशन ऑफ समेशन एक्स डिवाइड बाय थिटा मायनस एक्सपेक्टेशन ऑफ सेकंड टर्म. ओके, आता इथं फक्त रॅन्डम कुठला आहे, एक्स आहे रॅन्डम आहे, बाकी सगळे कॉन्स्टंट आहेत, थिटा n थिटा सगळे कॉन्स्टंट आहेत, समेशन सुद्धा बाहेर येईल, फक्त रॅन्डम कुठली टर्म आहे, एक्सपेक्टेशन आहे, सॉरी रॅन्डम फक्त एक्स आय आहे, त्यामुळे एक्स आय वरती फक्त एक्सपेक्टेशन ऑपरेट होईल. काय येणार आहे बघा, मग समेशन इंटू एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आय डिवाइड बाय थिटा मायनस n इंटू मायनस समेशन इंटू एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आय डिवाइड बाय 1 मायनस थिटा. एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आय, एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आय म्हणजे काय, तो मीन ऑफ बर्नॉली डिस्ट्रीब्युशन. ओके, आता इथं बर्नॉली डिस्ट्रीब्युशन विथ 1 थिटा आहे, म्हणजे बर्नॉली डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर थिटा असेल तर त्याचा मीन किती असतो, फक्त थिटा असतो. ओके, त्यामुळे इथं समेशनचा n मिळून जाईल आणि एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आयचा फक्त थिटा राहील आणि डिवाइड बाय थिटा आहे तो ॲज इट इज मायनस n मायनस समेशन इंटू एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आय, परत इथं थिटा मिळेल, समेशनच्या जागी n येईल 1 मायनस थिटा ॲज इट इज. इथला थिटा थिटा कॅन्सल होईल, फक्त n राहील. इथं दोन्ही टर्ममधून n जर कॉमन घेतला तर इथं वरती अंशात राहील 1 मायनस थिटा, छेदामध्ये 1 मायनस थिटा कॅन्सल होईल, इथं फक्त n राहील, n मायनस n 0 राहील, म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्हचं एक्सपेक्टेशन किती मिळालं आपल्याला, 0 मिळाला. ओके, परत आता सेकंड डेरिव्हेटिव्ह घेऊया आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा पार्शियली, देन डो स्क्वेअर लॉग LX थिटा बाय डो थिटा स्क्वेअर, म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपल्याला कुठल्या इक्वेशनचं, व्यवस्थित बघूया, आपल्याला या इक्वेशनचं सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. ओके, या इक्वेशनचं आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, ते घेऊया. इथं आता समेशन एक्स आय डिवाइड बाय थिटा आहे, म्हणजे 1 डिवाइड बाय थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, -1 डिवाइड बाय थिटा स्क्वेअर, बाकी सगळं कॉन्स्टंट. ओके, मायनस समेशन एक्स आय डिवाइड बाय थिटा स्क्वेअर, मायनसमध्ये ॲज इट इज, इथला मायनस ॲज इट इज. ओके, आणि या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आपल्याला. ओके, मग 1 मायनस थिटा हे मायनस ऑलरेडी आहे, 1 डिवाइड बाय 1 मायनस थिटाचं डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइड बाय -1 डिवाइड बाय ब्रॅकेटमध्ये 1 मायनस थिटाचं स्क्वेअर आणि मायनसचं परत मायनस थिटाचं डेरिव्हेटिव्ह परत -1. ओके, हा मायनस ॲज इट इज आणि हा स्क्वेअर होताना परत हा -1 येईल आणि मायनसचं साईनचं मायनस थिटाचं डेरिव्हेटिव्ह -1 ॲज इट इज. ओके, त्यामुळे हा मायनस आणि हा मायनस प्लस होईल, मध्ये साईन फक्त कुठला राहणार आहे, प्लस राहणार आहे. ओके, मायनस समेशन एक्स डिवाइड बाय थिटा स्क्वेअर, मायनस साईन मध्ये आला, बाकी सगळे कॉन्स्टंट्स आहेत तशा. ओके, त्यानंतर आता हे एक मायनस आहे आणि हा एक मायनस आहे, मायनस मायनस दोन्हीमधून मायनस कॉमन घेतला, मध्ये साईन प्लस आला. ओके, तो मायनस इकडच्या बाजूला आपण मल्टिप्लाय केला. ओके, तो मायनस काय केला, इकडच्या बाजूला घेतला, तर या सगळ्या साईन्स कशा होतील, पॉझिटिव्ह होतील. ही पहिली टर्म सुद्धा पॉझिटिव्ह, ही टर्म सुद्धा पॉझिटिव्ह मिळून जाईल आपल्याला.
ओके, ही टर्म सुद्धा पॉझिटिव्ह. ओके, आता काय करूया, सगळ्या इक्वेशनवरती आपण एक्सपेक्टेशन ऑपरेट करूया, म्हणजे आपल्याला एन इंटू आय थिटा मिळेल. एक्सपेक्टेशन ऑफ मायनस डो स्क्वेअर लॉग एल थिटा डिवाइड बाय डो थिटा स्क्वेअर इक्वल टू, आता समेशन बाहेर येईल एक्सपेक्टेशन एक्स आय वरती, समेशन एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आय डिवाइड बाय थिटा स्क्वेअर प्लस एन ॲज इट इज मायनस ॲज इट इज, आणि समेशन ऑफ एक्स आय, समेशन बाहेर येईल एक्स आय वरती एक्सपेक्टेशन ऑपरेट होईल, एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आय डिवाइड बाय 1 मायनस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू समेशनचा एन ॲज इट इज एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आयची व्हॅल्यू मीन ऑफ बर्नॉल डिस्ट्रीब्युशन थिटा डिवाइड बाय थिटा स्क्वेअर प्लस एन ॲज इट इज आणि एन इंटू मायनस एन इंटू थिटा येणार आहे. ओके, परत इथे एन जर कॉमन घेतला तर डायरेक्टली आपल्याला काय मिळून जाईल 1 मायनस थिटा मिळून जाईल. ओके, डिवाइड बाय 1 मायनस थिटा स्क्वेअर ॲज इट इज. ठीक आहे, आता एन डिवाइड बाय थिटा स्क्वेअर त्यातला एक थिटा कॅन्सल होईल, एन डिवाइड बाय थिटा राहील प्लस साईन ॲज इट इज 1 मायनस थिटा स्क्वेअर, इथं स्क्वेअर आहे इथं सिंगल आहे त्यामुळे इथं एक छेदामध्ये एक कॅन्सल होईल, छेदामध्ये फक्त एक राहून जाईल. ओके, देअरफॉर एन इंटू आय थिटा इज इक्वल टू, आपण हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, ओके, छेद समान करून क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला शेवटी फायनल काय मिळून जाईल, इन्फॉर्मेशन कंटेन्ड इन सॅम्पल इज गिवन बाय एन डिवाइडेड बाय थिटा इंटू 1 मायनस थिटा. ओके, इन्फॉर्मेशन कंटेन्ड इन सॅम्पल इज इक्वल टू दिस. ओके, समजा आपल्याला विचारलं की इन्फॉर्मेशन कंटेन्ड इन सिंगल ऑब्झर्वेशन. ओके, इन्फॉर्मेशन कंटेन्ड इन सिंगल ऑब्झर्वेशन, तर काय आपण डिरेक्टली करतो, या सगळ्या इक्वेशनला एन न डिवाइड करायचं. इकडच्या बाजूला एन न डिवाइड केलं तर हा एन आणि छेदामधला एन कॅन्सल होईल, इकडच्या बाजूला एन न डिवाइड केलं तर हा या अंशामधला एन आणि छेदामधला एन कॅन्सल होईल. आपल्याला डायरेक्टली काय मिळून जाईल, इन्फॉर्मेशन कंटेन इन सिंगल ऑब्झर्वेशन विच इज आय थिटा इज इक्वल टू एवढा, हा एन आणि हा एन कॅन्सल होऊन जाईल, काय मिळून जाईल आपल्याला 1 डिवाइडेड बाय थिटा इंटू 1 मायनस थिटा. ओके, हा इन्फॉर्मेशन कंटेन इन सॅम्पल आणि इन्फॉर्मेशन कंटेन इन सिंगल ऑब्झर्वेशन हा दोन्ही मधला फरक आहे. ओके, दॅट्स इट. हे झालं आपलं एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल नंबर 2